आज महाराष्ट्रामधील बळीराजा त्याच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी संपावर गेलाय, तरी आधी देखील काही शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटना घडल्यात। आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलं आजही शिक्षणापासून वंचित आहेत। त्यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलं असोत किंवा शेतकऱ्यांची मुलं असोत, त्यांच्यासाठी शिर्डीमधील ड्रीम्स या स्कूलनं सन 2017 आणि 18 या शैक्षणिक वर्षात मोफत प्रवेश देण्याला सुरुवात केली। यामध्ये प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर आणि सिनियर नर्सरी यासाठी मोफत प्रवेश देण्यात येणार असून शाळेकडूनच लागणारे साहित्य पुरवण्यात येणार आहेत। मी स्वतः एक शेतकऱ्याचा मुलगा असून मला शेतकऱ्याच्या व्यथा माहिती आहेत, त्यामुळे आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने शेतकऱ्यांच्या मुलांसाठी एक मदत म्हणून मोफत प्रवेश देण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया स्कूलचे डायरेक्टर प्रसाद थेटे यांनी दिली। या प्रसंगी राजाराम थेटे, संतोष थेटे, कमल थेटेंसह सर्व स्टाफ मेंबर्स हजर होते। नमस्कार, मी प्रसाद थेटे, ड्रीम्स इंटरनॅशनल स्कूलचा डायरेक्टर। गेले काही दिवसांपासून शेतकरी संप करत आहे। तर मी एक शेतकरी आहे, पण काही वर्षांपासून शेतीला भाव नाही, प्लस शेती वातावरण पण व्यवस्थित नाही। तर ह्या गोष्टी शेती पिकवायची म्हणजे खूप अवघड झालं आहे आणि हे मला डोळ्याने दिसतं आहे। आणि शेतकऱ्यांसाठी नोकऱ्याही नाही आणि बिझनेसही नाही। तर अशा गोष्टीत आपण काहीतरी समाजाला देणं लागतं, म्हणून आमच्या ड्रीम स्कूलकडून व थेटे परिवाराकडून आम्ही असा निर्णय घेत आहोत की प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर, सिनियर या क्लासेससाठी आम्ही शेतकऱ्या मुलांसाठी 2017-18 या वर्षासाठी मोफत प्रवेश देत आहोत। तर याचा प्रवेश देण्याचं कारण एवढंच की कुठेतरी आपला समाजाला देणं लागतं आहे आणि आपण काहीतरी हातभार लावू, शेतकऱ्यांसाठी काहीतरी करू, याचा मागचा हेतू हाच। तरी या संकल्पनेतून तुम्ही काय काय करणार विद्यार्थ्यांसाठी, कसं याचं नियोजन केलं तुम्ही? आम्ही नियोजन ऑलरेडी आमच्याकडे ॲडमिशन चालू आहेत। तर आमचं ॲडमिशन जवळपास 60 इंटेक असतो दरवर्षीचा, तो आमचा फुल झालेला आहे। तरीही आम्ही आमच्या ड्रीम्स ऑल इंडिया आमचे जेवढे स्कूल्स आहेत त्यांच्यातर्फे महाराष्ट्रातील शिर्डी इथे आपलं एकमेव स्कूल आहे। तर तिथे आपण मुलांना शिक्षण CBSE मार्फत देत आहोत। CBSE स्कूल आपलं बॅगलेस एज्युकेशन आहे। प्रत्येक महिन्याला आपलं एक बुक येतं, असे 7 पुस्तक आपले असतात। आणि एक 2015 साली बिझनेस गव्हर्नरकडून आपल्याला फर्स्ट अवॉर्ड मिळालेला आहे याच्यासाठी। तर आपण हे शिक्षण आपण शेतकऱ्याच्या मुलांसाठी घेतो, जेणेकरून ते मुलं ॲक्टिव्ह होतील आणि मॅनेजमेंट करून पुढे भविष्यात ते बिझनेस लवकर ते ड्रीम स्कूलकडून मुलांना ट्युशन फी सोडून पुस्तकं दरवर्षी आपण फ्रीज देतो। आमच्या संस्थेकडून, ड्रीम्स फाउंडेशनकडून पुस्तकं आम्ही फ्रीज देतो। तसेच आमचं हे प्रयत्न समाजासाठी चालूच असताना इथून पुढे चालू राहतील। आणि आमच्या ड्रीम्ससाठी पालकांनी तसेच मित्रवर्ग यांनी भरभरून आम्हाला साथ दिली आहे आणि भरभरून आमचं आता दुसरं वर्ष आम्ही पदार्पण करत आहोत। 21 जूनला योगा डे आहे, त्या दिवशी आम्ही मागच्या वर्षी चालू केलेलं होतं। तर हे आम्ही समाजाला देणं म्हणून करतो आहोत आणि पुढेही आम्ही चालू ठेवू। आणि यामध्ये आमच्या मित्रांची, आमच्या थेटे परिवाराची, तसेच आमचे प्रेरणादायी सुजयदादा विखे पाटील यांची आम्हाला साथ वेळोवेळी असते आणि पुढेही राहील। आणि यांच्याकडून आम्ही प्रेरणा घेऊन आम्ही हा पाऊल उचललेला आहे। तसेच मीडिया पण आम्हाला पूर्णपणे साथ देत असते। तर असेच या गोष्टी आम्ही पुढे घेऊन जाऊ। समाजाला प्रत्येक ठिकाणी आमच्याकडून सहकार्य होईल। आणि आमचं टार्गेट असं आहे की 12वीत मुलगा गेल्यानंतर तो नोकरीसाठी किंवा बिझनेससाठी सक्षम झाला पाहिजे। हे आमचं या स्कूलचं वैशिष्ट्य आहे। बॅगलेस एज्युकेशन आम्ही देत आहोत, प्लस आम्ही मुलांच्या नंबर ऑफ ॲक्टिव्हिटीज, भरपूर ॲक्टिव्हिटीज, जेणेकरून मुलं ट्रेन होतील, स्टेज डेअरिंग अशा मुलांना येतील, मुले घाबरणार नाहीत, अशा वेळ आम्ही प्रयत्न करत आहोत। तर शिर्डी आणि 25 लोकांना तुम्ही एक आवाहन करा तर आमच्या ड्रीम्स फाउंडेशनकडून व थेटे परिवाराकडून मी सर्वांना एक आवाहन करतो की शेतकरी वर्गासाठी आपण सगळे एकत्र येऊया व आपला हा आम्ही जो उपक्रम चालू केला आहे त्यात तुमची साथ मिळो आणि शेतकऱ्यांचंही, मुलांचंही आणि तसेच आपल्या मुलांचंही भलं हो, हीच आम्ही साईचरणी व तुमच्याकडून अपेक्षा करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू।